मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपण होळी का साजरी करतो? यामागे एक कथा आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता आणि हिरण्यकश्यपूची एक बहीण होती होलिका. तर हिरण्यकश्यपू कशाचं प्रतीक आहे या कथेमध्ये? अहंकाराचं. म्हणजे आपल्या आतमध्ये जो असतो तो अहंकाराचं प्रतीक आहे. आणि हा अहंकार काय म्हणत असतो की माझीच पूजा करा. अहंकार नेहमी काय म्हणत असतो की मीच सर्वश्रेष्ठ आहे. स्वतःला आत्मा समजत असतो तो, म्हणजे सर्वश्रेष्ठ. तर त्याच्याच घरात म्हणजे ज्यामध्ये अहंकार असतो, अहंकारातूनच नेहमी मुमुक्षा प्रकट होत असते, विवेक जन्मत असतो. तर अहंकाराच्याच घरी त्याचा मुलगा प्रल्हाद जन्म घेतो. प्रल्हादमध्ये मुमुक्षा असते, विवेक असतो. तर हा प्रल्हाद त्याला चॅलेंज करतो की जे काही आहे तुझं ते ठीक नाहीये. तर मुलगा चॅलेंज जेव्हा करतो अहंकाराला, म्हणजे मुमुक्षा आपल्यामध्ये प्रकट होणारी, अहंकारामध्ये प्रकट होणारी मुमुक्षा असेल किंवा विवेक असेल, हा जेव्हा अहंकाराला चॅलेंज करतो तेव्हा अहंकार त्याला मिटवायला बघतो. मग तो मिटवण्यासाठी पहिला प्रयत्न काय करतो? अहंकार त्याच्या बहिणीला म्हणजे होलिका जी आहे, तर हिरण्यकश्यपू त्याच्या बहिणीला होलिका, जिच्या नावावरून आपण होळी म्हणतो, होलिका आहे, तिला काय सांगतो की आपण याला दोघं मिळून हा विवेक असेल किंवा मुमुक्षा असेल ह्याला संपवून टाकू. अहंकाराला कधी पण आत्मज्ञान असेल, विवेक असेल किंवा मुमुक्षा असेल, ही कधीच पचत नाही, कारण त्यामध्ये त्याचा अस्तित्वावर धोका येतो. मग हे काय करतात? होलिका म्हणते की मला एक हे मिळालेलं आहे वरदान की मी जळणार नाही कधीच. मग ती काय करते? ती म्हणते मी त्याला घेऊन बसते आणि आपण ह्याला जाळून टाकू अग्नी लावून. पण होते काय की जो विवेक असतो किंवा जी मुमुक्षा असते ती कधी जळत नाही मित्रांनो. जे आपल्यामध्ये जी विवेक आहे, मुमुक्षा आहे, जर खरोखर आपल्यामध्ये जर विवेक असेल तर जळणार काय? अज्ञान जळणार. अज्ञान जळणार किंवा जे व्यर्थ आहे तेच जळणार आणि जे शिल्लक राहील तोच प्रल्हाद आहे आपल्यामधला. म्हणजे शिल्लक काय राहतो? विवेक राहतो, मुमुक्षा राहते किंवा आत्मज्ञान. शिल्लक तुमच्यामध्ये आत्मज्ञान राहील, बाकी जे व्यर्थ आहे ते निघून जाईल. मग होलिकाला जो ओव्हर कॉन्फिडन्स असतो तो तिथे फेल जातो आणि त्या ठिकाणी होलिकाचं दहन होते. जाळायला कोणाला गेलेले असतात? सत्यमुखी अहंकाराला, म्हणजेच विवेक जो आहे आपल्यामधला, जे प्रल्हाद आपण म्हणतो, हे त्याचं प्रतीक आहे. विवेक जळण्याऐवजी काय जळतं मित्रांनो? अहंकाराने नेमून दिलेले जे गोष्टी आहेत, म्हणजे जे व्यर्थ गोष्टी आहेत, व्यर्थ विषय पकडलेले आहेत, ते जळून जातात आणि उरतं कोण? मुमुक्षा उरते. तर असंच आहे मित्रांनो. त्यानंतर परत अजून एक प्रयत्न केला जातो. त्या ठिकाणी काय होतं की अनपेक्षितपणे खांबातून नृसिंह प्रकट होतात. नृसिंह प्रकट होणे म्हणजे काय? सत्य प्रकट होणे एक प्रकारे. म्हणजे सत्य हा काही वस्तू नाही आहे. सत्य प्रकट होणे म्हणजे जे आपल्या आयुष्यातलं व्यर्थ आहे, खोटं आहे, ते निघून जाणे म्हणजेच सत्य आहे. तर ते निघून जाण्यासाठी अनपेक्षितपणे घडतं. म्हणजे जेव्हा तुमच्यामध्ये मुमुक्षा येते किंवा विवेक जागृत होतो, तुम्हाला चांगलं आणि वाईट, खरोखर चांगलं काय, खरोखर वाईट काय, याचा भेद कळायला लागतो. त्याचबरोबर तुमच्यामध्ये मुमुक्षा येते की खरोखर तथ्य जाणून घ्यायचे आहेत, मला माझ्या आयुष्यात खरोखर व्यर्थता कमी करायची आहे. अशी जेव्हा मुमुक्षा येते तर त्यालाच प्रल्हाद म्हणलं गेले. तर तेव्हा आपल्यामध्ये सत्य अनपेक्षितपणे प्रकट होते, ज्याची आपण अपेक्षा देखील केलेली नसते. असंच अनपेक्षितपणे सत्य खांबातून प्रकट, म्हणजे हे प्रतीक आहे. अनपेक्षितपणे ते सत्य प्रकट होतं नृसिंहाच्या रूपानं आणि ते कशाला भस्म करून टाकतं? अहंकाराला. अहंकार कोण आहे? हिरण्यकश्यपू. अहंकारानं वरदान मागितलेले असतात. अहंकार द्वैतमध्ये जगतो. द्वैत म्हणजे काय? मी आकाशात पण मला कोणी मारू शकणार नाही, मला जमिनीवर कोणी मारू शकणार नाही, मला दिवसा मारू शकणार नाही, रात्री मारू शकणार नाही, किंवा मला घरात मारू शकणार नाही, घराच्या बाहेरही मारू शकणार नाही, असे त्यानं वरदान प्राप्त केलेले असतात. हिरण्यकश्यपू एका ऋषीचा मुलगा असतो. म्हणजे समजा भलेही एखादा ज्ञानी आहे तरी त्याचा मुलगा जो जन्म घेणार आहे तो अज्ञानीच जन्माला येतो. जोपर्यंत त्याच्यात मुमुक्षा किंवा विवेक नाही, आत्मज्ञान नाही, तोपर्यंत त्याला आपण काहीही ज्ञानी म्हणू शकत नाही. हिरण्यकश्यपू ऋषीचा मुलगा असून देखील तो अहंकारी होता. त्याचप्रमाणे रावण देखील ऋषीचा मुलगा असून अहंकारीच होता. हा तर अशी गोष्ट आहे मित्रांनो. तर हिरण्यकश्यपू जो आहे त्यानं वरदान मागितलेले असून देखील ते जे वरदान आहे ते द्वैत जगातले होते.
द्वैत म्हणजे काय की मला मी जो अहंकार आहे त्याला असा भ्रम असतो की मी कुठंच मिटू शकत नाही. पण प्रल्हाद रूपी मुमुक्षा जी आहे, आपल्यामध्ये जी मुमुक्षा असते किंवा विवेक असतो, याच्यामध्ये एवढी ताकद असते की ते आपल्यामध्ये जो अहंकार असतो त्याला ती जाळून भस्मसात करू शकते. मग ते होलिका असू दे किंवा मग हिरण्यकश्यप असू दे. तुम्ही किती अहंकारानं अटी टाकल्या आणि आपल्यामध्ये जर खरोखरच विवेक जागृत झाला मित्रांनो, खरोखरच आपल्यामध्ये मुमुक्षा असेल, आपल्यामध्ये खरोखर सत्य जाणून घ्यायची एकदम तीव्र इच्छा असेल, तर खरोखर मित्रांनो अशा हिरण्यकश्यपू सारख्या आपल्यामध्ये जो अहंकार बसलेला आहे तो मिटवण्याची ताकद आहे. पण अशासाठी काय करायला लागेल मित्रांनो, तर आपल्यामध्ये खरोखर आपल्याला इमानदारीनं स्वतःचं अवलोकन करायला लागेल आणि आपल्यामध्ये जो प्रल्हाद आहे, म्हणजे आपल्यामध्ये जो विवेक आहे, मुमुक्षा आहे, ती आपल्याला जागृत करावी लागेल. त्यासाठी नियत चांगली ठेवायला लागेल. तर आपल्यामध्ये जो बसलेला हिरण्यकश्यपू आहे त्याला आपण मारू शकतो. आपल्यामध्ये जे होलिका आहे, जे आपल्यामध्ये विषय बसलेले आहेत, आपला जो आजूबाजूचा माहोल आहे, हे होलिकाचं प्रतीक आहे. तर हे आपण नष्ट करू शकतो. आणि हे करायचं कशासाठी, तर आपल्या आयुष्यातले जे व्यर्थ गोष्टी आहेत किंवा आपल्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत, दुःख आहे, झंझट आहे, ह्या पीडा ज्या होतात ज्यामुळं, ते कमी करण्यासाठी हे आपल्यासाठी पर्व ठेवलेले आहेत किंवा सण ठेवलेले आहेत. तर ह्या पर्व किंवा सणांचा योग्य तो अर्थ समजून घ्या मित्रांनो, तरच आपण होळी एकदम व्यवस्थितरित्या साजरी करू शकेल. नाहीतर आपण फक्त जाणार आणि काहीतरी शेणी गोवऱ्या वगैरे गोळा करून आणणार किंवा लाकडं गोळा करून आणणार, जाळणार. तर हा अग्नी तो नाही आहे, हा विवेकरूपी अग्नी आहे. म्हणजे तो काय करतो, चांगलं वाईट ह्यातला भेद करणारा अग्नी आहे. तर ह्या अग्नी हा प्रतीक आहे. फक्त ते जाळून तुम्ही तिथे नैवेद्य फेकून टाकून किंवा काहीतरी करून नारळ देऊन हे आपलं जे आहे हे सण असे साजरे केले तर फक्त आपण बाहेर बाहेर केले. पण ह्याचा अर्थ आंतरिक आहे. आणि जर तुम्ही खरोखर आपल्यामधला अहंकार कमी करणार नसेल ह्या पर्वाच्या निमित्तानं, तर आपण नुसते जे सण साजरे करतो याला काही अर्थ राहणार नाही मित्रांनो.